रेडी टू गो. चला चला गावाला जायचंय. चला 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 चला. तर निघाला आता गावाला जायला आणि वृत्ती घेतो सोडायला रेल्वे स्टेशनला. ज्या गाडीची सवय आणि जी गाडी सगळ्यात चांगली ती म्हणजे सकाळची मांडवी, तर तिच्यानेच जातोय. तर ती घेईल. भाई आला आणि गावावरून आई पप्पा गेलेत गावाला. तर आई पप्पा गेलेत गावाला आणि भाई आला भाडं होतं म्हणून. तर मी आज जातोय. तर दादा उद्या रात्री येणार आहे आणि भाई आत्ता मी निघतोय तर लगेच अजून 3-4 तासानं भाई जाईल मग गावाला. चांगला दिसतोय तसा. अरे हा कुठं राहिला आता. तर अचानकपणे म्हणजे सुट्टी नव्हती, पण आता इलेक्शनची सुट्टी आली. मग त्यानंतर 21, 22 परत 23ला सुट्टी, 23ला जयंती, बुद्ध पौर्णिमा. अरे कुठं राहिला. आणि ऋतिकला लागले इलेक्शन ड्युटी. आमच्या इथला तो एक दादा आहे, तर त्याच्या ओळखीतून ऋतिकला तिथे इलेक्शनच्या बूथवरती बसवण्यात आले. तो सोडलं ना तर ऋतिकने किंग सर्कल आता इथून CST, मग CSTला जाऊन प्लॅटफॉर्म नंबर 7 म्हणजे गावच्या गाड्या लागतात तिकडं जाऊन मांडवी एक्सप्रेस. चला चला गावाला चला. जाम गरम होते, जाम गरम. अजिबात हवा नाही आहे. घामाघूम झालं व्हायला. यात्रियों से विनती है कि वे अपने जगह पर बैठ जाएं. चलती गाड़ी पकड़ना अत्यंत खतरनाक है. हम आपकी तथा सुरक्षित यात्रा की शुभकामना करते हैं. तर 6:30ला येणारी गाडी ही 8:30ला आली आहे आणि 2 तास गाडी लेट. आता 2 तासाचा प्रवास हा लेट होणार आहे. म्हणजे बघू आता कधी गाडी येते ते. मी जातोय गावाला आणि गावचे जातात मुंबईला. आता जाणाऱ्यांची गर्दी. आणि आता पोचलोय चिपळूणला. बोलायचं ना मग इकडे भेटला असतो. हो, स्वागतच पावसानं. घरी गेलो असतो आरामात. आरामशी पण गेली गाडी एवढी लेट. गावाला पावसानं स्वागत केलं. मला 12 रुपयाचा भुर्दंड मला बघायला लागलाय. अरे आजो लगेच ब्लॉग मध्ये लगेच बॉडी. गाडी कुठली आणि आधी मला घ्यायला 2 जण आलेले आणि त्याच्यात गडगडतोय. भजी घेतोय राज. नाही तुमच्याकडे चार्जिंग नाही.
प्रोफेशनल पद्धतीने खाता आता बघा. पहिला असा खात होता. मला संगमेश्वरलाच भिजवलं पाऊस. मग अतिशय घाणेरडा आणि बेकार, जाम बेकार प्रवास झालेला आहे. मी मध्ये बसणार. काय रे माझे पॅकेट मिळत हा पॅकेट. पार्टी कोल्हापूरला जायचो मटण खायला. कोल्हापूरला आम्ही गेलो होतो. तो देतोय बड्डेला. जरा घरी गेल्यावरती व्हिडिओ चालू करतो. जरा पाऊस येतोय म्हणून पण आपण व्हिडिओ. बघा 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 पाऊस येतोय. आता आलोय घरी. होम स्वीट होम. तर आजचा प्रवास हा खूप भयानक असा होता, कारण की गाडी ऑलरेडी 2 तास लेट होती. म्हणून ती एकदम लेट आली म्हणून जाम इरिटेट व्हायला होतं. आणि त्यामध्ये गरमी. संतोष अण्णा खतरो के खिलाडी. ओ नंदो होय होय. अनिकेत दादा नाही नाही बापा दादा बोलतो आता. बापा दादा अनिकेत दादा नाही बोलत. अनिकेत दादा हैराण झालाय. मार मार राजे कळलं. अरे तुला काय एवढा दिसत नाही. होय हा फांदा मारतो. हा मारतो कसा तो. लागतो लागतो. हे बाजूला हो. चला ये चला उद्या उद्या सकाळी येऊ. सकाळी अरे सकाळी चल. हा काकी कुठे गेलेली. नाही त्याला सुट्टी नाही. 1 2 3 4 हा वा 10 15 20 25 पडली. आता तू पकड. आता मी पाडतो. आता तू पकड. आता मी पाडणार. आता मी पाडणार नाही. आता मी पाडणार. काक्षी डोक्यात करची. आम्ही वाढतो हे चालू केला मी. जा 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 जा.
लोक गाडी आली गाडी आली झाड भाषा पडले आहेत 1 2 3 अरे मी हाय कुठं देते आंबे झाडावरचे एक नंबर वास होतोय हे बारका नाही ना ताई का खेळतोय तिकडे तर व्लॉग एंड अशा प्रकारे व्लॉग एंड पाऊस पडतोय म्हणून जरा केसांची अवस्था अशी आहे आवाज ऐकलात रेडको येते म्हशीचा तर एक अविस्मरणीय आठवणचा प्रवास जो कधी विसरू शकत नाही गाडी एवढी लेट एवढा कंटाळा तो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका